देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होते आणि देशातील महानगरांमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट झालेला पाहायला मिळतोय। राजधानी नवी दिल्लीमध्ये गेल्या 24 तासात 20,000 इतक्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा वाढलेला आहे। सध्या शहरातील केवळ 10% रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत, तर दुसरीकडे मुंबईत सुद्धा कोरोनाचे रुग्ण सातत्यानं वाढत आहेत। मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 20,318 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि 6,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 5 जणांचा मृत्यू झालाय। 24 तासात 1,257 रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लागले। ही सगळी आकडेवारी आणि दृश्य दिल्ली आणि मुंबईमधली। राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चाललेली आणि या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे। जास्तीत जास्त बेड्स उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे आणि या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं MIDC मध्ये 500 खाटांचं डेडिकेटेड कोविड रुग्णालय उभारण्याचं काम सुरू झालंय। खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोविड रुग्णालयाच्या कामाची पाहणी करत तिथली आरोग्य यंत्रणा आणि व्यवस्थापनाचा आढावा घेतला। या दौऱ्यावरती आमदार राजू पाटील यांनी मात्र टीका केली। नवीन रुग्णालय तयार होणं ही चांगली बाब आहे, मात्र त्या रुग्णालयाचं ऑडिट होणं गरजेचं असल्याचं राजू पाटील म्हणाले। कुठलाही पेशंट जो आहे तो बेड विना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाता कामा नये किंवा तो सिरियस होता कामा नये, या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी 500 बेडचं विभागामध्ये अत्याधुनिक हॉस्पिटल कोविडसाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू केलं आहे आणि त्यामध्ये ICU असेल मला वाटतं 250 बेडचं, त्याच्यामध्ये 200 बेडचा ICU हे ॲडल्ट आहे आणि 50 बेडचा ICU NICU आहे, PICU आहे आणि त्यानंतर बाकीचे बेड्स आहेत पूर्णपणे ऑक्सिजन त्याला आहे। कोविड हा आजार होता, नंतर बाजार केलं त्याचं। याचं आता जी जुने कोविड सेंटर होते याचं खरं तर ऑडिट व्हायला पाहिजे। याचा जो जुना सामान होता तो कुठे गेला, तो कसा वापरतोय ते बघायला पाहिजे। हा जो कोविड संपत असताना जो एक कोविड सेंटर बनवला आणि जो अर्धवट पडला होता तो आता परत चालू केलाय। हरकत नाही, लोकांना गरज पडेल पण त्याची, परंतु यासोबत जो जुना सामान होता त्याचं काय झालं, जुने जे व्हेंटिलेटर आले ते वापरणार आहात की नाही याचा पण कुठेतरी ऑडिट व्हायला पाहिजे आणि जिथे जिथे प्रशासनाला आमची मदत लागेल तिथे आम्ही सकारात्मक त्यांना मदत पण करणार आहोत, काहीच विषय नाही। परंतु याच्यात परत अजून जसे मागच्या वेळेस घोळ झाले तसे यावेळेस व्हायला नको, याच्यावर आमचं लक्ष असेल। आणखी काही बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर। तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा।